कन्या राशी विश्वासघात, मित्र की नातेवाईक, कर्मचक्र आणि भोगलेले पाप की इतरांचे कर्म. सत्य शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये. कन्या राशीच्या आयुष्यातील विश्वासघाताचा गूढ अर्थ. कन्या राशी म्हणजे संयम, शिस्त, प्रामाणिकपणा आणि विश्लेषणाची मूर्ती. या राशीचा स्वामी बुध असल्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये तर्क, बारकाई आणि सत्य शोधण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. कन्या राशीचा व्यक्ती कोणत्याही नात्याकडे हलक्यात पाहत नाही. तो प्रत्येक नात्याची जबाबदारी घेतो, त्यात वेळ, भावना आणि प्रामाणिकपणा गुंतवतो. म्हणूनच जेव्हा त्याच नात्यातून विश्वासघात होतो तेव्हा ती वेदना फक्त बाह्य नसते, ती आत्म्याला भेडणारी असते. कन्या राशीचं जीवन वरून पाहिलं तर व्यवस्थित आणि स्थिर वाटतं, पण आतून त्यात अनेक संघर्ष चालू असतात. त्यांना वारंवार अशा परिस्थितींचा सामना करावा लागतो जिथे त्यांना स्वतःच्याच लोकांकडून निराशा मिळते. मित्र असो की नातेवाईक, सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित दिसतं, पण वेळेनुसार खरे रंग समोर येतात. या सगळ्यामागे फक्त मानवी स्वभाव कारणीभूत नसतो, त्यात कर्मचक्राचाही मोठा वाटा असतो. कन्या राशीच्या व्यक्तीला आयुष्यातील धडे अनेकदा नात्यांमधून शिकवले जातात. प्रत्येक विश्वासघात त्यांना दोन गोष्टी शिकवतो. एक म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं आणि दुसरा म्हणजे योग्य आणि अयोग्य लोकांमधला फरक समजून घेणं. हा लेख फक्त दोष शोधण्यासाठी नाही, तर या संपूर्ण प्रक्रियेचा आध्यात्मिक आणि मानसिक अर्थ समजून घेण्यासाठी आहे. मित्रांचा विश्वासघात जास्त वेदनादायक की नातेवाईकांचा? आणि हे सगळं आपल्या भूतकाळातील कर्मांचं फळ आहे की इतरांच्या कृतींचं? या प्रश्नांची सखोल उकल इथे करण्याचा प्रयत्न आहे. 1. मित्रांचा विश्वासघात, स्पर्धा, मत्सर आणि मानसिक खेळ. कन्या राशीचे लोक स्वभावतः परिश्रमी, वेळेचे पक्के आणि शिस्तप्रिय असतात. ते कामात परिपूर्णता शोधतात, त्यामुळे मित्रांच्या गटात ते अनेकदा सल्लागार, मार्गदर्शक किंवा निर्णय घेणारी व्यक्ती बनतात. सुरुवातीला सगळ्यांना त्यांची ही गुणवत्ता आवडते, पण हळूहळू काही मित्रांना त्यांच्या सातत्यपूर्ण प्रगतीचा आणि शिस्तबद्ध स्वभावाचा मत्सर वाटू लागतो. कन्या राशीचा स्वामी बुध असल्यामुळे त्यांची निरीक्षण शक्ती तीक्ष्ण असते. ते लहान सहान गोष्टी लक्षात ठेवतात. मित्रांच्या बोलण्यातले बदल, वागण्यातली कृत्रिमता, नजरेतील असूया हे त्यांना जाणवतं, पण ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. ते आधी स्वतःला प्रश्न विचारतात, मी चुकीचं समजतोय का? इथेच मानसिक खेळ सुरू होतो. काही मित्र कन्या राशीच्या स्पष्ट वक्तेपणाचा गैरसमज करून घेतात. तू नेहमी चुका का दाखवतोस? तुला सगळं माहीत असतं का? अशा टोमण्यांतून अंतर वाढतं. कन्या राशीचा हेतू सुधारणा असतो, पण समोरच्याला तो टीका वाटतो. या गैरसमजातून मनात राग साचतो आणि एक दिवस तो विश्वासघाताच्या रूपात बाहेर पडतो. अनेकदा मित्र आर्थिक फायद्यासाठी, करिअरच्या संधीसाठी किंवा गुपितांचा वापर करून धोका देतात. कन्या राशीने एखादं गुपित मनापासून सांगितलेलं असतं, पण ते नंतर त्यांच्या विरोधात वापरलं जातं. ही गोष्ट त्यांना आतून हादरवते, कारण ते गुपित सांगताना पूर्ण विश्वासाने बोललेले असतात. मित्रांचा विश्वासघात कन्या राशीसाठी धडा असतो. प्रत्येक जवळचा माणूस आयुष्यभराचा नसतो. काही लोक फक्त प्रवासातील प्रवासी असतात. 2. नातेवाईकांचा विश्वासघात, रक्ताच्या नात्यातील सूक्ष्म राजकारण. कन्या राशीचे लोक कुटुंबासाठी खूप काही करतात. ते जबाबदाऱ्या टाळत नाहीत. घरातील आर्थिक नियोजन, कागदपत्रांची काळजी, वृद्धांची सेवा या सगळ्या गोष्टी ते मनापासून करतात. पण अनेक वेळा त्याच कुटुंबातून मत्सर आणि तुलना सुरू होते. तो किती जास्त पुढे गेलाय, त्याचं कौतुक जास्त होतं, अशा वाक्यांतून नातेवाईकांमध्ये स्पर्धा निर्माण होते. कन्या राशीचा व्यक्ती यशस्वी झाला की काहींना त्याचं यश सहन होत नाही. वारसा हक्क, मालमत्ता, पैशांचे व्यवहार या गोष्टींमध्ये गैरसमज वाढतात. कन्या राशी स्पष्ट बोलतात, त्यांना खोटेपणा आवडत नाही. त्यामुळे घरात एखादी चुकीची गोष्ट दिसली तर ते थेट सांगतात. पण काही नातेवाईकांना हे टोचतं. ते त्यांना कठोर, अहंकारी किंवा स्वतःला श्रेष्ठ समजणारे म्हणू लागतात. हळूहळू त्यांच्या विरोधात वातावरण तयार केलं जातं. नातेवाईकांचा विश्वासघात सर्वात खोल जखम करतो, कारण तिथे भावनिक गुंतवणूक जास्त असते. मित्रांपासून दूर जाणं सोपं असतं, पण कुटुंबापासून तुटणं मनाला छेद देणारं असतं. कन्या राशी अनेकदा शांत राहून सहन करतात, पण आतून ते खूप विचार करत असतात. 3. कर्मचक्र, शिक्षा की आत्मविकासाची योजना. कन्या राशीचा व्यक्ती जेव्हा वारंवार विश्वासघात अनुभवतो तेव्हा तो स्वतःला दोष देतो. मी एवढा प्रामाणिक असताना माझ्याबरोबरच असं का? हा प्रश्न त्याच्या मनात खोलवर रुजतो. ज्योतिषशास्त्रानुसार बुध बुद्धी देतो, पण जीवनात शनी कर्माचं फळ देतो. शनी आपल्याला धडे शिकवतो. काही वेळा आपण ज्या लोकांवर आंधळा विश्वास ठेवतो ते आपल्या जीवनातील चुकीचे निर्णय असतात.
कर्मचक्र त्या चुकीच्या नात्यांना तोडून आपल्याला योग्य मार्गावर आणतं. कर्मचक्र नेहमी पापाची शिक्षा नसते, कधी ते संरक्षण असतं. चुकीच्या लोकांपासून वेगळं करणं, खऱ्या लोकांची ओळख करून देणं, आत्मनिर्भर बनवणं हेही कर्मचक्राचंच काम असतं. कन्या राशीचा आत्मा शिकण्यासाठी आलेला असतो. प्रत्येक वेदना त्यांना अधिक जागरूक बनवते. ते भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकतात, मर्यादा आखायला शिकतात आणि स्वतःची किंमत ओळखायला शिकतात. 4. कन्या राशीची अंतर्गत शक्ती, तुटून न पडता उभं राहणं. विश्वासघातानंतर अनेक राशी भावनांमध्ये वाहून जातात, पण कन्या राशीचा स्वभाव वेगळा असतो. ते आधी शांत होतात, मग घटनेचं विश्लेषण करतात. कोणत्या क्षणी चूक झाली, कुठे संकेत मिळाले होते, कोणत्या शब्दांनी सावध व्हायला हवं होतं, हे ते तपशीलवार आठवतात. ही विश्लेषण शक्तीच त्यांची खरी ताकद आहे. ते अनुभवातून शिकतात. पुढच्या वेळी ते अधिक मर्यादा ठेवतात. गुपित सहज सांगत नाहीत. आर्थिक व्यवहारात सावध राहतात. नात्यांमध्ये स्पष्ट नियम ठेवतात. कन्या राशीचं सर्वात मोठं सामर्थ्य म्हणजे आत्मसंयम. ते रागात निर्णय घेत नाहीत. ते बदला घेण्यापेक्षा स्वतःला सुधारण्यावर भर देतात. त्यामुळे जे लोक त्यांना धोका देतात तेच नंतर त्यांच्या यशाकडे पाहून पश्चाताप करतात. विश्वासघात त्यांना मोडत नाही तर घडवत असतो, आणि हाच त्यांच्या कर्मचक्राचा गूढ भाग आहे, वेदनेतून शक्ती निर्माण करणं. 5. कोण जास्त धोकादायक, मित्र की नातेवाईक? सूक्ष्म फरक समजून घ्या. कन्या राशीच्या जीवनात हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो. मित्रांचा विश्वासघात अनेकदा अचानक आणि उघड स्वरूपात दिसतो. एखादं गुपित बाहेर जाणं, चुकीची माहिती पसरवणं, स्पर्धेत मुद्दाम मागे खेचणं हे प्रकार स्पष्ट असतात. त्यामुळे जरी वेदना तीव्र असली तरी सत्य लवकर समोर येतं. पण नातेवाईकांच्या बाबतीत परिस्थिती अधिक गुंतागुंतीची असते. इथे विश्वासघात हळूहळू वाढतो. समोर गोड बोलणं आणि पाठीमागे वेगळी भूमिका घेणं, वारसा हक्कात अडथळे निर्माण करणं, कुटुंबात तुमची प्रतिमा खराब करणं हे सगळं सूक्ष्मपणे घडतं. कन्या राशीची निरीक्षण शक्ती तीक्ष्ण असल्यामुळे त्यांना हे बदल जाणवतात, पण रक्ताच्या नात्यामुळे ते लगेच निष्कर्ष काढत नाहीत. मित्र स्वार्थासाठी दूर जातात, पण नातेवाईक तुलना, अहंकार आणि जुन्या रागांमुळे विरोधात उभे राहू शकतात. म्हणूनच कन्या राशीने दोन्हीकडे संतुलित जागरूकता ठेवणं आवश्यक आहे. अति विश्वासही नको आणि अति संशयही नको. स्पष्ट संवाद, लिखित व्यवहार आणि भावनिक मर्यादा या गोष्टी त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतात. 6. ग्रहयोगांचा सखोल प्रभाव, बुध, शनी, राहू आणि कर्मदढा. कन्या राशीचा स्वामी बुध असल्यामुळे बुद्धी, विश्लेषण आणि संवाद हे त्यांच्या जीवनाचे मुख्य आधार असतात. पण जर जन्मकुंडलीत बुध नीचस्थ, पापग्रहांनी ग्रस्त किंवा अशुभ भावात असेल तर चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवण्याचे प्रसंग वाढू शकतात. संवादातील गैरसमज, चुकीचे शब्द किंवा भावनिक निर्णय यामुळे नात्यांमध्ये ताण निर्माण होतो. शनी हा कर्मफळाचा ग्रह आहे. शनी जर कठोर स्थितीत असेल तर तो व्यक्तीला नात्यांमधून कठीण धडे शिकवतो. विश्वासघात हे अनेकदा शनीचं साधन असतं. तो व्यक्तीला सांगतो, भावनांपेक्षा वास्तव पहा, मर्यादा आखा आणि स्वावलंबी बना. राहू भ्रम निर्माण करतो. तो लोकांना आकर्षक मुखवटा घालून समोर आणतो. कन्या राशीच्या व्यक्तीला एखादा माणूस अत्यंत प्रामाणिक वाटतो, पण नंतर त्याचा खरा चेहरा समोर येतो. हा राहूचा प्रभाव असू शकतो. त्यामुळे कुंडलीत राहूची स्थिती समजावून घेणं महत्त्वाचं ठरतं. जर बुध मजबूत, शनी संतुलित आणि राहू नियंत्रणात असेल तर शेवटी सत्य विजयी होतं. कन्या राशीचा व्यक्ती संकटातून बाहेर पडतो आणि त्याला न्याय मिळतो. ग्रहयोग हे शिक्षा देण्यासाठी नसून जागृतीसाठी असतात हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 7. उपाय आणि मार्गदर्शन, संरक्षण, संतुलन आणि आत्मबळ. कन्या राशीने सर्वप्रथम स्वतःच्या अंतर्प्रेरणेवर विश्वास ठेवायला शिकावं. मनात एखाद्या व्यक्तीबद्दल सूक्ष्म शंका निर्माण झाली तर ती पूर्णपणे दुर्लक्षित करू नये. बुध बळकट ठेवण्यासाठी वाणी संयमी ठेवणं, खोटं बोलणं टाळणं आणि शब्दांची निवड विचारपूर्वक करणं आवश्यक आहे. बुधवारच्या दिवशी दान करणं, विद्यार्थ्यांना मदत करणं, हिरव्या रंगाचा वापर करणं या गोष्टी मानसिक संतुलन वाढवतात. नियमित ध्यान, प्राणायाम आणि लेखनाची सवय लावणं कन्या राशीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतं, कारण ते विचार कागदावर उतरवतात तेव्हा मन हलकं होतं. आर्थिक व्यवहारात लिखित पुरावे ठेवणं, गुपित सहज शेअर न करणं आणि नात्यांमध्ये स्पष्ट मर्यादा आखणं हे व्यावहारिक उपाय आहेत. आध्यात्मिकदृष्ट्या स्वतःचा आत्मसन्मान वाढवणं सर्वात महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता तेव्हा चुकीचे लोक आपोआप दूर होतात. 8. अंतिम सत्य, विश्वासघाताचा लपलेला आशीर्वाद. कन्या राशीच्या जीवनात विश्वासघात हा शेवट नसतो, तो परिवर्तनाचा टप्पा असतो. प्रत्येक वेदना त्यांना अधिक जागरूक बनवते.
ते भावनिकदृष्ट्या मजबूत होतात, निर्णयक्षम बनतात आणि स्वतःच्या मर्यादा स्पष्ट करतात. कर्मचक्र अत्यंत अचूक असतं. जे लोक फसवणूक करतात त्यांना त्यांच्या कृतींचं फळ मिळतंच, पण कन्या राशीने बदला घेण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केलं तर ते अधिक वेगाने पुढे जातात. त्यांच्या जीवनात योग्य लोक उशिरा येतात पण कायमचे राहतात. शेवटी विश्वासघात हा तुमच्या कमकुवतपणाचा पुरावा नसतो, तो तुमच्या निरागसतेचा आणि प्रामाणिकपणाचा दाखला असतो. कन्या राशीची खरी ओळख म्हणजे सत्याशी निष्ठा आणि आत्मपरीक्षणाची ताकद. आणि ज्या व्यक्तीकडे ही दोन शस्त्र असतात त्याचा पराभव कोणत्याही विश्वासघाताने होऊ शकत नाही. कर्मचक्र, जागृती आणि कन्या राशीचा अंतिम विजय. कन्या राशीच्या आयुष्यात येणारा विश्वासघात हा अपयशाचा अध्याय नसतो, तो परिवर्तनाचा टप्पा असतो. प्रत्येक वेदना त्यांना अधिक जागरूक बनवते. सुरुवातीला ते स्वतःला दोष देतात, परिस्थितीचं विश्लेषण करतात, रात्री झोप न लागता विचार करतात. पण हळूहळू त्यांना समजतं की प्रत्येक अनुभवामागे एक मोठा हेतू असतो. कर्मचक्र अत्यंत सूक्ष्मपणे कार्य करतं. आपण कोणावर अतिविश्वास ठेवतो, कुठे मर्यादा ओलांडतो, कुठे स्वतःचा आवाज दाबतो, या सगळ्यांचा परिणाम आयुष्यात दिसतो. विश्वासघात अनेकदा आपल्याला थांबवण्यासाठी नाही तर योग्य दिशेनं वळवण्यासाठी येतो. चुकीचे लोक दूर होतात आणि योग्य लोकांसाठी जागा तयार होते. कन्या राशीचं खरं सामर्थ्य त्यांच्या शांततेत आहे. ते गोंधळ घालत नाहीत, मोठ्या घोषणा करत नाहीत, ते शांतपणे स्वतःला घडवत राहतात. जे त्यांना कमी लेखतात तेच नंतर त्यांच्या यशाकडे पाहून चकित होतात. कारण कन्या राशीचा विजय आवाजात नसतो, तो कृतीत असतो. मित्र असो किंवा नातेवाईक, जो खरा आहे तो शेवटी सोबत राहतो आणि जो फसवतो तो कर्माच्या नियमापासून सुटत नाही. त्यामुळे विश्वासघात हा शेवट समजू नका, तो तुमच्या जीवनातील एक आवश्यक वळण आहे. त्या वळणावरून पुढे जाताना तुम्ही अधिक मजबूत, अधिक सजग आणि अधिक आत्मविश्वासी बनता. कन्या राशीची खरी ओळख म्हणजे सत्याशी निष्ठा आणि आत्मपरीक्षणाची ताकद. आणि ज्या व्यक्तीकडे ही दोन शस्त्र असतात त्याचा पराभव कोणत्याही विश्वासघातानं होऊ शकत नाही. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.